So what are the top 3 things you have learned after moving abroad? Okay. There are lots of things. First thing is like, most important thing is like you can start from zero at any time in your life. तू कधीही झिरो पासून चालू करू शकतो. म्हणजे सगळं सोडून येऊन इथे पुन्हा शिकायसाठी करणं, पार्ट टाइम करणं रेस्टॉरंटमध्ये म्हण किंवा वेटर, स्टोर, देन टीचिंग, गेटिंग अ जॉब. सो म्हणजे कधीही तू शून्यापासून सुरुवात करू शकतो. हे खूप जास्त चांगलं शिकलो मी अब्रॉडमध्ये. म्हणजे शून्यापासून सुरुवात करतात तिकडे आल्यावर की होतच ते करायलाच लागते ना, सगळं सोडून येतोस ना तू. न्यू लाईफ, जेवण, न्यू प्लेस, नवीन माणसं, नवीन जागा, कोणीच मित्र नाही, नवीन अकोमोडेशन शोधणं, सगळंच शून्यापासून. मला असं वाटतं की ही गोष्ट शिकतो आपण अब्रॉडला आले की तुमच्या आजूबाजूची लोक, म्हणजे तुम्ही प्रत्येकावर ट्रस्ट नाही ठेवू शकत. सगळेजणच तुमचे फ्रेंड. नो वन इज युअर फ्रेंड हिअर. यू नेव्हर नो. की खूप चांगले माणसं पण भेटतात, बट यू नेव्हर नो. यू नेव्हर नो. थोडं प्रिकॉशन ठेवून. एक्झॅक्टली. अँड वन थिंग इज असं पण आहे की इथे एक ते जाणवतं की यू वर्क फॉर सर्वायवल. म्हणजे बिकॉज इथे तुला स्टोअर असिस्टंट आहे, स्टोअर मॅनेजर आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुला पगार सारखाच आहे, ऑलमोस्ट सारखाच आहे. उलटा इथे जे रोजवर काम करतात प्लंबर्स आणि हे सगळे, त्यांना जास्त कमवतात. बस ड्रायव्हर जास्त कमवतो. सो तुला इथे कळतं की तू सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे तू काय मोठा माणूस नाही. सगळ्यांना सारखा पगार आहे. तर तुला कळतं की कामातून पैसे कमवून सर्व्हाइव्ह करणं इज दी ओनली थिंग. त्याच्या अपार्ट फ्रॉम एक्सप्लोर करणं, देश फिरणं, माणसं बनवणं किंवा नवीन गोष्टी शिकून घेणं. कारण तू एकटा असतो, त्याच्यासाठी तुला अजून काय काय शिकायला लागतं. सो तुला एक कळतं की वर्क इज फॉर सर्व्हायवल ओनली. त्याचा पार्ट तोच आहे तुझ्या आयुष्यात, बाकी काय नाही. मला असं वाटतं अजून एक पॉइंट आहे की नो वन इज कमिंग टू सेव्ह यू. लाईक की यू आर ऑन युअर ओन. म्हणजे तुला तुझी जर्नी जेव्हा स्टार्ट होते तू तुझ्या एकटा चालला असतोस, पण तू थ्रू आउट द इयर्स, थ्रू आउट द डेज तू एकटाच असतोस. ते तुला कॅरी करायला लागते स्वतःला. आजारी असलास नसलास, जेवण आहेत, फ्रेंड्स असतातच, बट कोणी ना कोणीतरी मदत करतं. ती इज अ हेल्प, माणुसकीसाठी म्हण किंवा काय म्हण. पण जसं बघ ना, तुला डोकं दुखतंय, तुला गोळी घेणं स्वतःच आहे. तुला येऊन कोण विचारणार बाबू डोकं दुखतंय? सो येस, यू आर ऑन युअर ओन. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मी शिकलो अब्रॉडला येऊन, वेन यू कांट रन बॅक टू युअर होम, यू ग्रो. ओनली वन ऑप्शन. जेव्हा तुला माहित आहे की एकदा सगळं तू सोडून आलायस परत, तर तुला माहिती आहे काही झालं तरी तुला वर्षातून एकदाच जायला मिळणार आहे. कारण की तुझ्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत की तू पुन्हा ₹1,00,000 फ्लाईट करून परत जाऊन येशील. सो मग ते काही पण असू दे, मग तू स्वतःला पुश करतोस, तू ग्रो करतोस, तू जॉब घ्यायला ग्रो करतो, तू सिच्युएशन चेंज करायला ग्रो करतो. कारण तुला माहित आहे की तुला घरी जायचं आहे, तर कमवून जायचं आहे, आणि कमवायसाठी तुला या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे. सो तेच आहे की जेव्हा तुला कळतं की तुला घरी परत जाताच येणार नाहीये, तू सर्व्हाइव्ह करायला शिकतो आणि त्यातून तू ग्रो होत जातो. हे तू भारतात नाही. भारतात काय झालं तरी तू घरी जाऊ शकतोस. म्हणजे आहे राईट. आणि मला अजून एक पॉईंट मांडायचा आहे की आपण इकडे आल्यावर म्हणजे जे वेस्टर्न कल्चर आहे, ऍक्च्युली इकडची लोक स्वतःला खूप चांगलं कॅरी करतात. म्हणजे कुठेही जा, जिम जा किंवा पार्टीमध्ये जा किंवा आउटडोअर, ते इव्हन ते वॉक करत असताना पण ते व्यवस्थित त्या टायरमध्ये असतात. सो आय थिंक त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी आपल्यावर येतंय आणि आपण त्या गोष्टी शिकतोय की आपण स्वतःला चांगलं कॅरी करायला प्रयत्न करतोय. कारण की सराउंडिंगच तसं आहे कल्चर. एस्थेटिक्स इथेच येऊन शिकला. म्हणजे शिकण्यापेक्षा आपल्याला माहिती होतं ते कुठेतरी, बट इथे येऊन ते आपलं डेली लाईफस्टाईल झालं की बाबा बाहेर पडतो तर एक. म्हणजे भारतात आपण एकदाही विचार नसता केला कदाचित, बट इथे लाईक पीपल थिंक ट्वाइस, नॉट ट्वाइस बट ॲटलिस्ट वन्स. काय घातलंय, मी ठीक दिसतोय का, छान आहे का, चला. नाही तर भारतात काय जे घातलंय ते बेस्ट. So yes, but apart from this, there are lots of things we learn.